आज जरा शांत बसायला सांगा मागे. आत्ताच मंत्रिमंडळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या ह्या महायुती सरकारने, ज्याच्यात उपमुख्यमंत्री म्हणून आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा पवार आहेत, आणि आमच्या पूर्ण मंत्रिमंडळाने एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय राज्यातल्या मच्छीमार बांधवांसाठी आत्ताच कॅबिनेटमध्ये घेतलेला आहे. तो म्हणजे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणं. हा क्रांतिकारी निर्णय आत्ताच घेतलेला आहे. हा एक गेम चेंजर आहे, गेम चेंजर निर्णय झालेला आहे, ज्याच्यामुळे आपलं राज्य जे आज देशामध्ये सागरी मासेमारीमध्ये 6व्या क्रमांकावर आहे, गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये 17व्या क्रमांकावर आहे. ह्या एका निर्णयामुळे आपल्या राज्य येणाऱ्या काही वर्षामध्ये मत्स्य व्यवसायामध्ये मला विश्वास आहे पहिल्या 3 क्रमांकामध्ये येऊ शकतं, असं चित्र निर्माण होण्याचं सर्वात मोठं कारण आजचा हा निर्णय आहे. मी थोडे मुद्दामून तुम्हाला आकडे, जे अन्य राज्यांनी आतापर्यंत पूर्ण शेतीचा जो दर्जा दिला नव्हता, काही क्षेत्रामध्ये सवलती मासेमारांना दिलेल्या होत्या, आपल्यासारखा पूर्ण दर्जा आतापर्यंत कोणीही दिलेला नाही. पण तरीही ज्या ज्या राज्यांनी अशा पद्धतीचा निर्णय काही सवलती मच्छीमारांना दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश हा निर्णय घेतल्यामुळे, ह्या सवलती मच्छीमारांना कृषीच्या काही सवलती दिल्यामुळे त्यांच्यामध्ये 50.43% उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. छत्तीसगडमध्ये 32.15% वाढ झालेली आहे उत्पादनामध्ये. झारखंडमध्ये 49.52% वाढ झालेली आहे. बिहारमध्ये 45.2% वाढ झालेली आहे. कर्नाटकमध्ये 103.3 अशी वाढ झालेली निदर्शनास आलेल्या आहेत. हे अधिकृत सरकारी आकडे आहेत. म्हणजे या एका निर्णयामुळे आपल्या राज्याच्या मच्छीमारांना जो कृषीचा दर्जा आपण आतापासून दिलेला आहे, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सगळे सवलती म्हणजे कुठल्या तेही तुम्हाला वाचून दाखवतोय. आजच्या ह्या एका निर्णयामुळे 4,63,000 मच्छीमार मत्स्य व्यावसायिकांना खालीलप्रमाणे लाभ मिळणार आहे. ते म्हणजे कुठले? शेतकऱ्यांप्रमाणे वीज दरात सवलत, दुसरं किसान क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध होणे, कृषी दरानुसार कर्ज सहाय्य मिळण्यास मच्छीमार मत्स्य व्यावसायिक पात्र होतील, मत्स्य शेतीस अल्प दरात विमा मिळणे, शेतकऱ्याप्रमाणे सौर ऊर्जेबाबतीचे सगळे लाभ मच्छीमारांना मिळणार आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मत्स्य शेती करण्यासाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी आजपासून मच्छीमार पात्र होणार आहेत. शीतगृह सुविधेसाठी व बर्फ कारखान्यासाठी त्यांना अनुदान आजपासून मिळणार आहे. या बालदी साहेब, जरा त्यांना आमदार साहेबांना बोलतो.
या सर. पुनर्प्रसारित जल संवर्धन प्रणाली बायोफ्लॉक पद्धतीने तंत्रज्ञान मत्स्य शेती करून उत्पादनात वाढ करण्यासाठी शासकीय अनुदानासह शासनाचे आर्थिक पाठबळ साठी ते त्यांना लाभ मिळणार आहे. पिंजरा पद्धतीने मत्स्य शेती करण्यासाठी अनुदानासह शासनाचे आर्थिक पाठबळ यांना मिळेल. मत्स्य व्यवसाय मध्ये शाश्वत विकासाद्वारे नीलक्रांती घडवण्यासाठी या निर्णयामुळे मोठी चालना मिळणार आहे. उपकरण व यंत्रणे सवलतीच्या दरात यांना उपलब्ध मिळणार आहेत. मच्छीमारांना धोरण व नियामक चौकट त्याचबरोबर संसाधनाने आणि निधीची उपलब्धता अतिशय सोप्या पद्धतीने यांना होणार आहे. ज्ञानाची देवाणघेवाण आणि सहयोग यांना उपलब्ध होणार आहे. शाश्वततेला प्रोत्साहन देणं, अन्न स्रोतांचे विविधीकरण, आर्थिक विकास म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये आर्थिक विकास आता ह्या एका निर्णयामुळे आपल्याला पाहायला मिळेल. मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती या कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे या लोकांना मिळणार आहे. किसान क्रेडिट कार्ड, बँकेतून कृषी दराचे कर्जमाफत या सगळ्या पद्धतीचे लाभ आतापासून मच्छीमारांना उपलब्ध होणार आहेत. ज्या जिल्हा बँक ज्या योजना आतापर्यंत शेतकऱ्यांची बँक म्हणजे जिल्हा बँक असं आपण म्हणत होतो, आता ह्यापुढे मच्छीमारांना पण त्या सगळ्याच्या सगळ्या योजना आमच्या मच्छीमार बांधवांसाठी हक्काने ते जिल्हा बँकेमध्ये जाऊ शकतात आणि त्या सगळ्या योजनांचा लाभ आता मच्छीमार पण घेऊ शकतात, मच्छीमार बांधव आमचे घेऊ शकतात. अशा पद्धतीचा क्रांतिकारक निर्णय आमच्या देवाभाऊच्या नेतृत्वाखाली असलेल्या या महायुती सरकारने आज जाहीर केलेला आहे. मला विश्वास आहे या एका क्रांतिकारी निर्णयामुळे आमच्या मच्छीमार बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आर्थिक लाभ मिळेल, रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि आपण महाराष्ट्र राज्य म्हणून आज ज्या पद्धतीने मरीन फिशिंगमध्ये आपलं प्रोडक्शन 4.46 आहे, आंध्राचं 6.0 आहे. गोडे पाण्याच्या मासेमारीमध्ये किती फरक आहे बघा. आंध्र प्रदेश जो 1 नंबर आहे तो 45.0 आहे आणि आपण फक्त 1.44 वर आहोत. या सगळ्या आकड्यांमध्ये तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये या एका निर्णयामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये फरक दिसणार आहे. मी राज्याच्या मंत्रिमंडळाचं आणि त्याचबरोबर माझ्या मत्स्य खात्या मंत्रालयाचे सगळे माझे अधिकारी, माझे सचिव रेड्डीजी असतील, कुमारस्वामीजी असतील, आमचे फिशरीज कमिशनर तावडेजी असतील, या आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाच्या माझ्या सहकाऱ्यांचं, माझ्या मंत्रिमंडळामधल्या अधिकाऱ्यांचं ज्या पद्धतीने गेल्या 1-1.5 महिन्यापासून आम्ही ह्या पूर्ण निर्णयाचा पाठपुरावा करत होतो. कारण का आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आदरणीय मुख्यमंत्र्यांची एक दूरदृष्टी आहे की ह्या मत्स्य व्यवसायामध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत आमचा राज्य कुठेही कमी पडता कामा नये. ही जी काय आमच्या मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जी काय भूमिका आहे, दूरदृष्टी आहे, ती ह्या एका निर्णयामुळे तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या मच्छीमार बांधवांच्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सुधार, आता अभिमानाने ज्या ज्या सवलती, आता उदाहरण जे काही आता वीज दरामध्ये सवलत, हे फार मोठे. आता कुठल्याही मच्छीमारांना तुम्ही इथे विचारलं त्यांना माहिती आहे ह्याच्यामुळे त्यांना महिन्याचा किती भुर्दंड सहन करायला लागतो. आता ह्या एका निर्णयामुळे त्यांना त्या सवलतीचा फायदा मिळणार आहे. किसान क्रेडिट कार्ड जे आमच्या केंद्र सरकार म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं एक महत्त्वाकांक्षी तो प्रकल्प आहे. आतापर्यंत थेट फायदा आमच्या मच्छीमारांना त्याच्यातून मिळत नव्हता. या आत्तापासून कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे त्यांना ह्याचाही लाभ
मोठ्या प्रमाणामध्ये आता ते घेऊ शकतील. नील क्रांती म्हणजे आमच्या आदरणीय पंतप्रधानांचं जे काही स्वप्न आहे की नील क्रांतीच्या माध्यमातून आमच्या मच्छीमारांचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा व्हावा, ते आता खऱ्या अर्थाने या आमच्या महायुतीच्या सरकारच्या कृषीचा दर्जा देण्याच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यालाही चालना भेटेल. म्हणून परत एकदा आमच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माझ्या मंत्रिमंडळाच्या सर्वच सहकाऱ्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि माझ्या राज्यातल्या सर्वच मच्छीमार बंधू भगिनींचा मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. आपले काही प्रश्न असतील तर विचारू शकतो. काय नाही, आमच्या मत्स्य विभागात सगळा काय रोल असणार. फक्त त्यांच्या ज्या योजना आहेत, त्यांच्या ज्या स्कीम आहेत, त्या तशा आता या सगळ्या आमच्या मच्छीमार बांधवांना लागू होणार. सबका लाभ मिलेगा. मतलब 12,000 रुपए को मिलेंगे. देखो साहब, जो योजना आज फिशरमैन किसानों को लगता है, उनको जो फायदा मिलता है, लाभ मिलता है, वैसे इनको सब लाभ मिलेगा. आणि एक लक्षात घ्या, आप वापिस बोलते, ये हमारा निर्णय हमारे स्टेट गवर्नमेंट का है. अभी केंद्र सरकार का ये जो योजना जो किसानों को है, हम लोग को इसको कैसा लागू करो वो भी देख लेंगे हम लोग. सब लाभ मिलेगा इनको, आप चिंता मत करो. नितेशजी, छत्तीसगड, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी यापूर्वी अशीच योजना लागू केलेली नाही. काही भागांमध्ये सवलती दिलेल्या आहेत. आपण पूर्ण कृषी दर्जा देतोय. त्यांनी 100% पूर्ण कृषी दर्जा देणारा महाराष्ट्र आपला पहिला राज्य आहे. मग प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जी आहे माननीय पंतप्रधानांची, मग त्याचा लाभ या योजनेअंतर्गत तो तर आहेच ना सुरू. मग त्याच्या तुम्हाला एक कळलं नाही, ज्या मच्छीमार समाजासाठी आमच्या बांधवांसाठी जो योजना आहेत ते सुरूच आहेत केंद्र सरकारच्या. आता ह्यांना कृषीचा दर्जा पण मिळणार आहे. म्हणजे आता उदाहरण वीज सवलत असो, त्याच्यामध्ये जिल्हा बँकचा विषय असतो, विमाचा असो, सगळं. आता सर्वात मोठं म्हणजे करामध्ये आता टॅक्स बेनिफिट जे आपण म्हणतो, जे डायरेक्ट आता शेतकऱ्यांना भेटतात, तशा ह्यांना कोणा भेटणार आहे. क्लब होणार का त्या योजनेत? होणार ना, होणार. जे शेतीला जे टॅक्स एक्झम्पशन भेटत आहे ते तसं मच्छीमारांना आमच्या बांधवांना मिळणार. याच्यामध्ये नक्की मच्छीमार कोण याची व्याख्या काय आहे? जमीन असते, मच्छीमार कोण असं काही? मच्छीमार जिथे आता पारंपरिक मच्छीमार करणारे आहेत, गोड्या पाण्यातले करणारे मच्छीमार आहेत, याची सगळ्याची व्याख्या तुम्हाला GR मध्ये वाचायला भेटेल. त्याची ही चर्चा आमची मंत्रिमंडळात झाली. जिथे जे मच्छीमार करणारे विविध पद्धतीचे प्रकार आहेत ते सगळ्यांना ह्याची सवलत भेटणार आहे. बघा, ज्यांना बायोमेट्रिक केलेले आहेत, कॉपरेटिव्ह सोसायटी आहेत, मच्छीमार संस्था आहेत, जे आयडेंटिफाईड त्या पद्धतीने त्या चौकटीत बसणारे आहेत ना, त्यांना सगळ्यांना लाभ आहे. तोडगा म्हणजे तो आता प्रक्रियेचा भाग आहे ना. तो कोळी बांधवांच्या, कोळी वाड्यांच्या जे प्रश्न आहेत, जे सरकारकडे येत आहेत, त्यांना आम्ही सकारात्मक पद्धतीने सोडवतोय. वाढवण बंदर हा प्रश्न नाही आहे, हा विकासाचा मुद्दा आहे. वाढवण बंदराच्या अंतर्गत आपण आपल्या देशाला जागतिक दर्जाच्या पूर्ण बंदराच्या यादीमध्ये पहिल्या 3 क्रमांकावर आणून ठेवतो, एवढी क्षमता त्या वाढवण बंदरामध्ये आहे. चौथी मुंबई जे आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी उल्लेख केलेला आहे, ते वाढवण बंदरच्या निमित्ताने तिथे विकसित होत आहे. म्हणून वाढवण बंदरामुळे आमच्या आदरणीय पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे की आमच्या भारत देशाला पहिल्या 3 क्रमांकावर घेऊन ठेवायचं, त्याच्यामध्ये वाढवण बंदर हे सिंहाचा वाटा असणार. त्याच्यामध्ये अभी इलेक्ट्रिसिटी के हिसाब से 69 करोड़ इतना बर्डन अपने पर पड़ने वाला था, उसको हमारे फाइनेंस डिपार्टमेंट ने मान्यता दे दी. 69 करोड़
मच्छीमारांमध्ये एक दोन गट आहेत आपल्याकडे. काय काय मच्छीमारांमध्ये आपल्या महाराष्ट्रात कोस्टलमध्ये दोन गट आहेत. एक तर पारंपरिक मच्छीमारी आणि आता नव्यानं एलईडी मच्छीमारी. आणि आज आमच्यासाठी एवढा चांगला दिवस आहे, त्याच्यामध्ये कुठे गाठातटा आणताय? आम्ही एवढे मच्छीमार बांधव आनंदित आहोत. आता आमच्यासाठी काही चांगलं होत आहे तर आपण असे कडू प्रश्न विचारू नये. आम्हाला मच्छीमार बांधव मग तो कुठलाही असेल त्याला हा लाभ मिळणार आहे, कुठलाही असो. मग तो इथला हो तिथला असं नाही. मच्छीमार आहे ना, कष्ट करतो, समुद्रात जातो, घाम गिळतो, मच्छीमारी करतो. आता त्याला सगळ्यांना शेतकऱ्यांच्या अनुसार लाभ मिळणार आहे. आता ऑफिशियल आकडा तो आहे. आणि कर्जमाफी जे शेतकऱ्यांना स्टेट गव्हर्नमेंट लागू करणार कधीतरी ते सगळं मिळणार. जे जे तुम्हाला आता शेतकऱ्यांना मिळतंय ना मॅडम, तसं आता मच्छीमारांना भेटणार. प्लस आता सर्वात महत्त्वाचं जे बालदी आमचे आमदार साहेब, अतिवृष्टीमुळे जिथे कधीतरी नुकसान होतं, आता आमच्याकडे फयान वादळ आलं, आम्हाला स्पेशल केस करायला लागली. तेव्हा आता शेतकऱ्यांना जशा पद्धतीने अतिवृष्टीच्या अंतर्गत नुकसान भरपाई भेटते ना, तसाच सगळ्याचा लाभ हे लोकांना मिळणार. या निर्णयामुळे अतिवृष्टी, ओला दुष्काळ, जे काय दुष्काळ, मत्स्य दुष्काळ, जे जे काय त्यांना नुकसान होत आहे, त्या निमित्ताने आता त्या चौकटीत हे आमचे मच्छीमार बांधव पण राहणार आहेत. नितेशजी, या निर्णयामुळे कृषी जीडीपी जो आहे, या निर्णयामुळे काय फरक पडेल, वाढेल. मी तुम्हाला ह्या निर्णयामुळे हे जे काय 2-4 राज्यांचे आकडे सांगितले, आंध्र प्रदेशमध्ये 50% पेक्षा वाढ झाली, छत्तीसगडमध्ये 32% उत्पन्नामध्ये वाढ होत आहे. त्याच्यामुळे राज्याच्या स्थूल उत्पन्नामध्ये पण वाढ होणार, GDP मध्ये त्याचा फरक पडणार आणि राज्यामध्ये एकंदरीत आर्थिक विकास, दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होणार. दरडोई उत्पन्नामध्ये जो आतापर्यंत आपण जो 17व्या क्रमांकामध्ये गोड्या पाण्याचा आहे मच्छीमारीमध्ये होतो, 6व्या क्रमांकामध्ये समुद्राच्या मच्छीमारीमध्ये होतो, आता ह्या एका निर्णयामुळे आपण टॉप 5 किंवा टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचू. एवढा फरक पडणार आहे या एका निर्णयामुळे. हो, तो पण ते पत्र संबंधित खात्याच्या मंत्र्याला लिहिलं असतं ना तर मी नाही बोललो नसतो. शेवटी मला माझ्या वरळीतल्या मच्छीमार बांधवांसाठी तो जेटीचा प्रस्ताव मी पहिल्यापासून माझ्या खात्यातून आणलेला आहे, त्याची तरतूद पण केलेली आहे. पण काय आमदारांना कदाचित राजकारण करायचं असेल म्हणून ते अजितदादा, म्हणून मला अजितदादांनी मला विचार, मी माहिती देणार. पण वरळीच्या मच्छीमार बांधवांचा आणि जेटीचा विकास हे आमच्याच महायुतीचं सरकार करेल, एवढा विश्वास संबंधित आमदारांना पण देतो आणि तिकडच्या मच्छीमारांना देतो. तशा पण काट्यावर पास झालेले आहेत यावेळी. हा, एक्झॅक्ट आकडा तुम्हाला सांगतो मी. मगाशी जो किसान सन्मानचा मुद्दा झाला, असं फक्त हिंदी झाला, तो जरा फक्त स्पष्ट करून सांगा की ते मिळणार का? म्हणजे राज्याचा जो 6000चा वाटा आहे तो या मच्छीमारांना का नाही मिळणार ना. तुम्हाला परत सांगतो, कदाचित मला अजून एकदा रिपीट करतो, जे जे शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे ते सगळे लाभ आमच्या मच्छीमार बांधवांना मिळणार आहे. नितेशजी, हे ट्रॉम्बे जेटीची हा, बायफर्केशन म्हणजे आता जसं तुम्हाला 4 लाख एक लक्षात घ्या, टोटल 4,83,000 आहे ना, 83,000 टोटल आहे. त्याच्यामध्ये जेवढे लाभार्थी आहेत ह्याच्यामध्ये मग इनलँड फिशिंगवाले आहे, समुद्राचे मासे, सगळ्यांचं असणार. तुम्ही मच्छीमार असा बघा ना, त्याच्यामध्ये पण काय ह्याचं काय त्याचं काय कॅटेगरी, कशाला एवढं बघायला पाहिजे? आम्ही बोलतो का जुने पत्रकार, नवीन पत्रकार, तरुण पत्रकार? आमच्यासाठी पत्रकार मित्र नितेशजी, तुम्ही अनेक जेटीना व्हिजिट दिलेली होती, त्यापैकी ट्रॉम्बे मध्ये जेटीना व्हिजिट दिली, तर त्याची काय डेव्हलपमेंट? त्याचा प्रस्ताव मी मागितलेला आहे. त्याच्यामध्ये ज्या ज्या आम्हा लोकांना विकास करायचा, आता बघा, आता आर्थिक वर्ष आता सुरू झालेलं आहे 31 मार्च नंतर. आता या वर्षामध्ये कुठल्या कुठल्या जेटीवर आम्हाला खर्च करायचा आहे त्याची आम्ही यादी तयार केली. त्याच्यामध्ये आमच्या ट्रॉम्बेची जेटी आहे. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई मिळत असते.
समुद्रामध्ये कुठलीही नैसर्गिक आपत्ती नाही, उलट आपलेच बांधव जे पर्सनेटचा वापर करतात, जे एलईडीचा वापर करतात आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण करतात. आपण म्हणालात हे सगळ्या बांधवांना तर फायदा मिळणार आहे. एकीकडे पारंपरिक मच्छीमारी करणारे बिचारे कष्ट करतात आणि दुसऱ्याकडे समुद्राची लयलूट करतात. हा फायदा त्या लयलूट करणाऱ्यांना पण आपण देणार का? म्हणजे तसे प्रस्ताव माझ्याकडे आले, आमच्याकडे आले. शेवटी आम्हाला मच्छीमारांना होणारं कुठल्याही पद्धतीचं नुकसान आहे याबद्दल मला आठवतं आमचे आदरणीय आमदार बालदीजींनीच मला विधानसभेमध्ये हा प्रश्न विचारलेला, म्हणून मी त्यांना सकारात्मक पद्धतीने उत्तर दिलेलं की आमचं हे महायुतीचं सरकार आहे ना, प्रत्येकाची काळजी घेणारं सरकार आहे. म्हणून अशा पद्धतीचं एलईडीच्या निमित्ताने कुठलाही पारंपरिकवर अगर नुकसान झालं, त्यांनी प्रस्ताव माझ्या खात्याकडे पाठवलं तर माझे खातं निश्चित पद्धतीने सकारात्मक पद्धतीने विचार करेल आणि त्यांच्या बाजूने उभं राहील. चला येऊ का आता, कारण प्रश्न रिपीट होत आहे. हो नाही, माझा हा विषय ओव्हरलॅप होणार नाही ह्याची काळजी मला घ्यायला लागेल. कारण का तुम्ही आता सगळे मला माझ्या खात्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. मी सतत मीडियाशी बोलणाऱ्यापैकी प्राणी आहे. तो थोडा आता ह्यावेळी मला सवलत द्या, मला हा माझ्यासाठी हेडलाईन चालवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मग आतापर्यंत काय तुम्ही विचारलं नाही? हिंदी का आया था ना सवाल, एक राजकीय प्रश्न आहे सर. इनका पूछने कि आज की कैबिनेट में जो मत्स्य जरा एक मिनट हिंदी तो होऊन द्या. सर जो मछुआरे हैं उनको कृषि किसान का आपने दर्जा दिया है, क्या है पूरा ये मामला? देखिए ऐसा है कि आज हमारे बाबा थांबायला लागेल, नाही तर बाहेर थोडं आरामात शांत. हमारी जो महायुति की सरकार है, आज के कैबिनेट में हमने एक क्रांतिकारी और गेम चेंजर निर्णय लिया है. उसमें हमारे मछुआरों को या मत्स्य व्यवसाय जो करने वाले हमारे जो मछुआरे हैं उनको कृषि किसानों का दर्जा हम लोग ने आज दिया है. उसके वजह से 4,83,000 इतने हमारे मछुआरों को आज से जो फायदे जो गवर्नमेंट स्कीम के माध्यम से जो हमारे किसानों को फायदा होता है वो सारे के सारे फायदे हमारे मछुआरों को भी आज से मिलेंगे. ऐसा निर्णय हमारे कैबिनेट ने लिया है. हमारे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व में हमारी सरकार, हमारे एकनाथ शिंदे साहब, हमारे अजीत दादा और मेरे सब मंत्रिमंडल के सहकारियों ने साथ में मिलकर ये सब हमारा निर्णय लिया है. उसमें जो कुछ फायदे मिलने वाले हैं उसमें इलेक्ट्रिसिटी जो वीज बोलते हैं उसमें उनको अच्छा बेनिफिट मिलेगा, सब्सिडीज मिलेंगी, अलग अलग इंश्योरेंस के फायदे उनको मिलेंगे. उसके वजह से हमारे राज्य की जो फिशिंग की जो प्रोडक्टिविटी है, जो प्रोडक्शन है, आज इनलैंड फिशिंग में हम लोग 17 नंबर पे है और मरीन फिशिंग में हम लोग 6 नंबर पे है. ये एक निर्णय के वजह से हम लोग आने वाले समय में हमारा महाराष्ट्र राज्य पहले 3 क्रमांक में जरूर आएगा, इतना मेरा विश्वास है. सर ये फैसला कब से लागू होगा? और आज कैबिनेट में इसका डिसीजन हो गया है, उसका जीआर बाहर आएगा और तुरंत जो फायदे किसानों को मिलते हैं वो सारे फायदे हमारे सब मच्छुआरों को मिलना चालू हो गया है. लेकिन क्राइटेरिया क्या रहेगा? इनका खत्म हो जाने दीजिए. सर क्राइटेरिया क्या रहेगा? जैसे किसान सभी के मच्छी- पास जमीन रहती है वैसे ही जो मत्स्य किसानी करने वाले हैं उनका क्राइटेरिया सब जो फायदे किसानों को मिल रहे हैं, क्राइटेरिया आप कैसे ये तय करेंगे कि संबंधित व्यक्ति बायोमेट्रिक है मैडम, सोसाइटीज है, उसमें सब जो मछुआरे हैं हमारे हैं उनको डायरेक्ट उसका फायदा मिलने वाला है. सध्या 2 पक्ष प्रमुख मनोमिलनाची चर्चा आहे. 2 पक्ष प्रमुख अजून काय आहे का? सर, एक, जे बाहेर गावी बसले त्यांच्याबद्दल प्रश्न नाही देणार मी. सर और एक है कि जैसे कि कई सारे किसान जो होते हैं जो जमीनी किसानी करते हैं उनको कोई नेचुरल कैलेमिटी होती है. तो उसको फायदा मिलेगा. अभी हमारे पास फयान आता वादळाला काय ते हिंदीची सक्ती केली तर मी तो मरीन में उद्या. इसे आपण का तोपुन का हो जाएगा इधर. हाँ? तो जो इस तरीके के नेचुरल कैलामिटीज में जो नुकसान होगा ना, जो नुकसान
भरपाई जो किसानों को मिलती है वैसी के वैसे हमारे मछुआरों को मिलेगी। सर जैसे पर्यूषण होता है एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।